नमस्कार, पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पौष्टिक चाकवतची भाजी। चला तर मग रेसिपी पाहूया। चाकवतची एक जुडी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। ही भाजी तुम्ही हलकीशी चिरूनही घेऊ शकता। एका खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घ्यायचा आहे। भाजलेले एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा जाडसर कूट करून झालेला आहे। शेंगदाण्याचा कूट आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। आणि आता एक 4 ते 5 मिरच्या, एक 5-6 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेणार आहोत। हिरवी मिरची आणि लसूण ठेचून झालेला आहे। कढई गरम व्हायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 1.5 चमचा तेल घ्यायचा आहे। एक अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे, बारीक कट करून। तुम्ही उभे कापही करून घेऊ शकता। कांदा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। हिरवी मिरची आणि लसूण यांचं वाटण घेतलेलं आहे। तुम्ही मिरचीचे काप करूनही घेऊ शकता। छान असं परतून घ्यायचं आहे। एक अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे। चाकवतची भाजी घेतलेली आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीवर झाकण ठेवून एक वाफ आणायची आहे। एक वाफ काढून झालेली आहे। मीठ घ्यायचं आहे चवीनुसार। आपण अगोदर मीठ घेतलेलं नाही। भाजीची क्वांटिटी कमी झाली की मीठ घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मिठाचा अंदाज लागेल। भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आपण एक्स्ट्रा पाणी बिलकुल घेतलेलं नाही। झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। भाजी शिजवून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता। पौष्टिक चाकवतची भाजी आपली झालेली आहे। एका सर्विंग प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे। ही चाकवतची भाजी तुम्ही ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता। खूपच चविष्ट लागते ही भाजी। आजची पौष्टिक चाकवतची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।